32 वर्ष होऊन गेली आणि 32 वर्षामध्ये वर्षाला 1 लाख जरी वाढवायचा विषय झाला असता तरी आज ही मर्यादा 30 लाखापर्यंत येऊ शकली असती, परंतु आज 8 लाखावर अडकलेली आहे। तर या मंडलच्या आणि ओबीसींच्या प्रश्नावरती अनेक महत्त्वाचे या ठिकाणी असे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती ओबीसी समाजाने आवश्यकता आहे। आपण बघतो आहोत की बाळासाहेब आंबेडकर आज मैदानामध्ये आहेत आणि हे मैदानामध्ये ज्यावेळेस व्हीपी सिंगांनी घोषणा केली तेव्हापासून आहेत। 2005 साली काँग्रेसच्या मंत्रिमंडळामधल्या अर्जुन सिंगांनी जेव्हा अतिउच्च शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून घोषणा केलेली होती, त्याच्या विरोधात परत या देशातले उच्चवर्णीय सुप्रीम कोर्टामध्ये गेले। ज्या विषयावरती सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या बेंचने निर्णय दिलेला होता तोच विषय परत सुप्रीम कोर्टामध्ये 2005 साली उकरून काढण्यात आला। परत 30 विषय काढण्यात आले की ओबीसींची संख्या कशावरून 52% आहे, ओबीसी कशावरून मागासलेले आहेत, गुणवत्ता घसरते, असे अनेक विषय परत कोर्टामध्ये आणण्यात आले। खरं म्हटलं तर आपल्या या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये देखील मनामध्ये शंका उपस्थित करणाऱ्या अशा या घटना आहेत। त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला एक पत्र बाळासाहेबांच्या सहकार्याने मी एक सुप्रीम कोर्टाला पत्र देखील त्यावेळेस पाठवलेलं होतं। बाळासाहेब तुम्हाला आठवत असेल की हे जे संपूर्ण एक वातावरण पेटवण्याचा विषय आहे, मी हा विषय यासाठी मांडते आहे की आरक्षणाचा जो संपूर्ण विषय आहे हा विषय अतिशय गंभीर आणि या देशातल्या मागासवर्गीयांना ज्यांच्यावरती हजारो वर्ष अन्याय झाला त्यांना पुढे आणण्याचा विषय आहे। परंतु ह्या आरक्षणाच्या विषयावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीचे या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले गेले। ज्यांना सोशॉलॉजी समजत नाही, ज्याला समाजाशी काही घेणं देणं नाही, त्यांनी हा संपूर्ण आरक्षणाचा विषय हा अत्यंत वादग्रस्त देशामध्ये बनवून ठेवलेला आहे। आणि म्हणून ज्यावेळेस आज लाखाचा मोर्चा काढा की तुम्ही 10 लाखाचा मोर्चा काढा, शक्ती प्रदर्शनामधून सोडवण्याचा हा विषय नाही आहे। जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की हा शक्ती प्रदर्शनामधून सोडवण्याचा विषय नाही आहे। याच्यामध्ये जे काही या देशाचं जे काही सामाजिक वास्तव आहे, या सामाजिक वास्तवामधून जे मागासलेले समूह आहेत त्या समूहांना मदत देण्याचा, त्या समूहांना प्रतिनिधित्व देण्याचा हा विषय आहे। तुम्ही अशा प्रकारे संख्याबळाच्या जोरावरती घोषणा करून मतांचं, आमदारांचं भ्या दाखवून हा विषय सोडवण्याचा विषय नाही। मला असं वाटतं की ही जी चर्चा आहे आरक्षणाची ही अतिशय गंभीरपणाने महाराष्ट्राच्या जनतेसमोर करण्यासाठी ही यात्रा आहे असं मी मानते। कारण ज्यावेळेस तुम्ही सगळे सोयरेचा विषय आणला, आरक्षण कायद्यानुसार रक्ताच्या नातेवाईकांना सर्टिफिकेट मिळतं, जातीचं सर्टिफिकेट हे कधीही सगळ्यांना मिळतं, सोयऱ्यांना मिळत नाही। परंतु सगळे सोयरेचा कायदा आम्ही पास करून घेणार, या दादागिरीची जी भाषा आहे ही आरक्षणाच्या आंदोलनाला, आरक्षणाच्या भूमिकेला मारक आहे। आणि या पद्धतीने हे प्रश्न सुटणार नाही आहेत आणि हे सोडवले जाता कामा नयेत, हे संविधानिक नाही आहे। आणि हे सर्व चाललेलं असताना आपण बघत आहोत की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, तुमच्या सोयऱ्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये सत्ता आहे,
म्हणून तुम्ही संविधानाने दिलेला कायदा फाट्यावर मारून या ठिकाणी जर का सर्टिफिकेट वाटणार असाल तर तुम्हाला आवाज देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मैदानामध्ये आहोत। आणि मला असं वाटतं की ही आपली भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची की अशा पद्धतीने दादागिरीच्या विषयाने तुम्ही हा प्रश्न हाताळू शकत नाही आणि कोणी जर आमच्याबरोबर दादागिरी करणार असेल तर आमच्या न्याय हक्कासाठी आज शांततामय मार्गाने या देशातल्या गरीब मराठ्यांशी देखील आणि ह्या ठिकाणच्या ओबीसींशी देखील संवाद साधण्याची आमची तयारी आहे। हा प्रश्न आपण योग्य पद्धतीनेच हाताळला पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी फिरत आहोत। जर का कोणी दादागिरी करून आमच्या लोकांवरती हल्ले करणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही हे सांगण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उतरलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी हा लढा अधिक व्यापक ह्याच्यावरती नेला पाहिजे। या ठिकाणचे जे आरक्षण विरोधक गेल्या 75 वर्षात ज्यांनी आरक्षण विरोधाचंच काम केलेलं आहे त्यांच्याकडनं आज आपण काही अपेक्षा करणं चुकीचं आहे। आज आपण वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका वंचित बहुजनांची जी भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेऊन चाललेलो आहोत त्यांच्या हक्काची लढाई मैदानावरून लढण्यासाठी आज आपण सर्व ठिकाणी आणि वंचित बहुजन आघाडीचं सर्व संघटना या ठिकाणच्या जिल्ह्यामधल्या संघटना आमचं जे या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते घेऊन आज या ठिकाणी ओबीसींच्या पाठीमागे उभी आहे। ह्या प्रश्नावरती ओबीसींना आणि एकूणच या देशाचा जो कायदा आहे त्याचं रक्षण कसं होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तो निर्धार या ठिकाणी व्यक्त करते आणि मी आपली सर्वांची रजा घेते। जय हिंद। साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करावं। माझ्याकडे असणारे फक्त 20 मिनिटं आहेत। आपण सगळ्यांनी खाली बसून घ्या। मी इथल्या असणाऱ्या मंचकावर उपस्थित सर्व ओबीसीचे नेते आणि त्याच्याच बरोबर ओबीसी समूहाला आगाह करतो, आवाहन करतो की हा लढा ओबीसीलाच लढावा लागेल। पाठिंबा देण्यासाठी, मदत करण्यासाठी, तुमच्या बरोबर चालण्यासाठी सगळेच जण येतील अशी असणारी परिस्थिती आहे। तुम्हीच चालायला लागला नाहीत तर इतर जण कशी चालतील हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे। भीती सगळ्यांना आहे पण त्या भीतीवरती असताना मात केली पाहिजे। या ओबीसीच्या ज्या संघटना आहेत त्यांना माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी आपापल्या समाजाशी बोललं पाहिजे आणि आपापल्या समाजाशी बोलून दोन गोष्टीवरती बोललं पाहिजे। एक म्हणजे की खरंच जसा मुसलमान म्हणतो की इस्लाम खतरे में, तशा रीतीने असताना ओबीसी जो धर्म पाळतो, हिंदू धर्म पाळतो, तो खऱ्याच अर्थाने खतरेमध्ये आहे।
याचा तुम्ही चर्चा केली पाहिजे. ही चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बोलत असताना वाडवडिलांचा असणारा जे देवगड आहे आणि वाडवडील जे असणाऱ्या धर्माला मानत होते त्याचा तुम्ही त्याग करणार. धोक्यात कधी येतं की ज्यावेळेस तुम्ही त्याग करणार. तुम्ही त्याग ज्यावेळेस करणार नाही त्यावेळेस धोका नाही. त्याग करणार नाही तर धोका नाही. सांगणारे जे कोण आहेत यांच्या पाठीमागचा हेतू काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे की ओबीसी असणाऱ्या बीजेपीला आपला असताना पक्ष त्या ठिकाणी मानतो. मान्य, मी प्रत्येकाला असताना आपला पक्ष असतो तसं ओबीसीनी बीजेपी हा असताना आपला पक्ष मानतो. मग इथले जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांनी असताना आपल्या समाजामधल्या लोकांना विचारलं पाहिजे की जरांगे मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळालं. मी सर्व ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या समाजामध्ये याची चर्चा केली पाहिजे की नेमकी बीजेपीची भूमिका काय. जरांगेच्या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे की जरांगेच्या मागणीला त्यांचा असणारा विरोध. जरांगेच्या मागणीला विरोध केला तर मी असताना समजू शकतो की ओबीसीने आपल्या पक्षाबरोबर केलेला संबंध जो आहे तो योग्य आहे का तो पक्ष त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. पण आज आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरेंचा असणारा शिवसेना असेल, या दोघांनीही जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात एकही ब्रशब्द काढलेला नाही. त्यांनी एकही ब्रशब्द काढलेला नाही. याचा अर्थ मी असताना मानतो की हे पक्ष स्वतःच्याच समाजाचा विचार करतात. कायस्थ ब्राह्मण यांचाच विचार करतात आणि उरलेल्यांचा विचार करतात. आणि मग असताना आपल्या समाजाला ओबीसीच्या कार्यकर्त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही असताना आपल्या समाजाला विचारा की बाबा जर आपलं घेणं देणं स्थिती नाही तर मग आपण का त्यांच्या पाठीमागे चालू. आपण त्यांच्या पाठीमागे का चालू. आज मी असताना पाहतोय की मला अनेक जणांचे फोन येतात, प्रकाशराव तुम्ही फार चांगली भूमिका घेतली, वंचितनी फार चांगली भूमिका घेतली. मी त्यांना असताना म्हणालो जी योग्य भूमिका आहे ती योग्य भूमिका आम्ही घेऊ, पण तुमचं कर्तव्य काय. त्यामध्ये म्हटलं तुमचं कर्तव्य काय. म्हटलं 7 तारखेला औरंगाबादला या ओबीसीच्या आणि आरक्षणाच्या जनजागृतीची यात्रा जी आहे ती 7 तारखेला समाप्त होणार. म्हटलं तुम्ही उपस्थित राहणार आहात. भीती सगळ्यांनाच नाही असं म्हणत, पण या भीतीतून बाहेर पडायचं असेल, या भीतीतून बाहेर पडायचं असेल
तर संघटितपणा दाखवणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. संघटितपणातून ताकद ही असताना दिसते आणि तीच ताकद आपल्याला विश्वास देते की आपल्यावरती आता काहीच होणार नाही, हल्ला होणार नाही, काहीच होणार नाही. तेव्हा 7 तारखेला सगळ्या ओबीसीने औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये पोचलं पाहिजे, स्वतःच्या गाड्या घेऊन पोचलं पाहिजे, स्वतःच्या वाहनाने पोचलं पाहिजे आणि स्वतः त्यांनी असताना त्या ठिकाणी पोचलं. ते जर ओबीसी करू शकला नाही तर आमच्यासारखे कितीही आले तरी हे आरक्षण वाचू शकणार नाहीत. याचं कारण की काही दिवसापूर्वी शरद पवारांचं विधान होतं. काही दिवसापूर्वी शरद पवारांचं विधान होतं की समाजाचे आम्ही असताना 225 आमदार निवडून, समाजाचे असताना आम्ही 225 निवडून आणणार. आणि नंतर त्यांनी दुरुस्त केलं की नाही मला असताना महाविकास आघाडीचं म्हणायचं. पोटात जे होतं ते ओटात आलं आणि ओटातून आपल्यासमोर आलं, अशी असताना परिस्थिती आहे. तेव्हा हे वास्तव्य ओबीसीने ओळखलं पाहिजे. हे वास्तव्य ओबीसीने ओळखलं पाहिजे की जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे जे 2-3 जे पक्ष आहेत, मग मी त्याच्यामध्ये असताना काँग्रेस हा बाळासाहेब थोरातांचा पक्ष, थोरात त्यांचे असणारे नेते, आणि NCP यांचे असणारे नेते शरद पवार, हे दोघंही मराठा समाजाचे आहेत. जरांगे पाटील हेही मराठा आहेत. ज्या अर्थी आजही शरद पवारांची मुलाखत झाली, ज्या अर्थी संवाद झाला पाहिजे, संवादाची गरज नाही. तुम्ही राजकीय पक्ष आहात, राजकीय पक्ष असाल तर तुमच्या पक्षाची भूमिका काय ती सांगा. जरांगेच्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की जरांगेच्या मागणीला तुमचा विरोध आहे, ते मांडायचं नाही, पण उरलेलं भनकुरान मांडायचं. याच्यावरूनच आपण लक्षात ओबीसीने लक्षात घेतलं पाहिजे की हे दोन पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत. ही खुंगाट त्यांनी त्या ठिकाणी बांधली पाहिजे. ही खुंगाट त्यांनी त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असताना BJP आणि उद्धव ठाकरे हे ब्राह्मण कायस्थ नेतृत्व आहे. त्यांचं म्हणणं आम्हाला काही घेणं ते नाही, लढतील. दोघं जण बघून घेतील, जे वाचले ते आपले, आणि तेही भूमिका घेणार. इलेक्शन येईपर्यंत कुठलाच पक्ष भूमिका घेणार नाही आणि म्हणून ओबीसीला स्वतःचा लढा स्वतःच लढावा लागेल, हे लक्षात घ्या. स्वतःचा असणारा लढा स्वतःलाच लढावा लागेल. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता स्वतःचा लढा स्वतः लढायचा असेल तर काही गोष्टीचा निर्णय केला पाहिजे की माझा पक्ष कोण. उद्या समजा वाटाघाटी झाली आणि काँग्रेस पक्षाला 100 जागा आल्या असं धरून चालू असं की काँग्रेस पक्षाला 100 जागा आल्या, वाट्याला 100 जागा आल्या. तर त्या 100 जागापैकी 60 जागा त्यांनी ओबीसीला दिल्या. त्या 60 जागा जर त्यांनी ओबीसीला दिल्या तर माना की हा ओबीसी वादी आहे पक्ष, असं तुम्ही त्याला माना. त्यांनी 60 जागा दिल्या नाही तर हा ओबीसीचा विरोधक आहे असं तुम्ही समजा.
हा नियम सगळ्याच पक्षांना लावा. हा नियम तुम्ही सगळ्याच पक्षांना लावा. उमेदवारी मिळाली तर काही जण निवडून येतील. उमेदवारी मिळालीच नाही तर निवडून कुठून येणार? 100 नुसत्या वल्गना होतील, अस्तित्वात काहीच नाही. हे देणार नसतील तर मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना असणाऱ्या विनंती करतो आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांनाही असणाऱ्या विनंती करतो की ज्या गावामध्ये आपण राहतो, ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागाची मतदार यादी काढा. त्या मतदार यादीमध्ये वेगवेगळा ओबीसी समूह जो आहे त्या गावामधलंच काढा, बाहेरचं काढायची गरजच नाही. त्या प्रभागातली काढायची प्रभागापुरतंच मर्यादित राहा. आणि तुम्हाला लक्षात येईल त्या गावाच्या मतदानामध्ये ओबीसीचं मतदान जास्त आहे. ओबीसीचं मतदान जास्त आहे. ओबीसीचं मतदान जास्त आहे म्हटल्यानंतर म्हणजे आपण निवडून येणार अशीच खात्री होते. पण केव्हा की इथल्या असताना ओबीसीने स्वतःच्या समाजाच्या मेळाव्याला तो हजर राहतो, स्वतःच्या समाजाच्या मेळाव्याला हजर राहतो, लाखांनी राहतो आणि आपली एक ताकद दाखवतो. ती त्याची सामाजिक ताकद, ती त्याची राजकीय ताकद नाही, ती त्याची सामाजिक ताकद आहे. ओबीसीला राजकीय ताकद दाखवायची म्हणजे ओबीसीला राजकीय ताकद दाखवायची असेल तर त्याला सामाजिक ताकद जी आहे त्याला राजकीय ताकद करावी लागते. आणि ही राजकीय ताकद करायची असेल तर जसं आपण समाजाच्या मेळाव्याला जातो तसंच आपण ओबीसीच्या मेळाव्याला सुद्धा गेलं पाहिजे. ओबीसीच्या मेळाव्याला जर आपण उभं राहिलात आणि उद्याचं मी जसं म्हटलं की 7 तारखेला औरंगाबादला हा जो आरक्षण बचाव रॅली आहे त्या आरक्षण बचाव रॅलीमध्ये आपण सगळेजण ओबीसी तिथे उपस्थित राहिला तर ते ओबीसीचं राजकीय चेहरा आहे हे आपण असताना लक्षात घ्या. हा ओबीसीचा राजकीय चेहरा आहे आणि हा राजकीय चेहराच बोलत राहील. मग समाज म्हणून तुम्हाला बोलण्याची गरज नाही, राजकीय चेहराच त्या ठिकाणी बोलत राहील की आम्ही आता राजकीय झालेला आहोत आणि आपला असताना या ठिकाणी आम्ही फडसाही पाडू शकतो, आम्ही तुम्हाला हरवू शकतो. ही भीती आहे, ही जी थ्रेट आहे ही 7 तारखेची रॅली निर्माण करेल हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून कुठलंही महत्वाचं काम असेल, आता मी जाऊ कसा मला गाडी देत नाही, जाताना कोणी मला नाश्ता देत नाही, या सबबीचं सांगायला लागला तर आज पहिल्यांदा असताना करा 1990 नंतर तुमच्या घरामध्ये डॉक्टर झाला की नाही, तुमच्या घरामध्ये इंजिनियर झाला की नाही, आर्किटेक्चर झाला की नाही, बिल्डर झाला की नाही, कारकून झाला की नाही, IAS अधिकारी झाला की नाही, IPS अधिकारी झाला की नाही, नोकरीला कोणी लागलं की नाही, कशामुळे लागलं? ते आरक्षणामुळे लागलं. ज्याच्यामुळे आपली प्रगती झाली, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामधला बदल झाला, त्याच्याशी इमानदारीत राहायचं नाही, त्याच्याशी आपण इमानदारीत राहायचं नाही. इमानदारीत राहिला नाही तर निघून जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. उद्या जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली तर तुम्हाला कोण विचारणार?
आरक्षणाच्या लिस्टमध्ये तुम्ही आहात. इथला सोनारी आहे, कुंभारी आहे, लोहारी आहे, वंजारी, माळी आहे, धनगरही आहे, सगळेच आहेत. पण तुम्ही सगळे असून उपयोग काय? त्या का जरांगे पाटील यांची मागणी मान्य झाली आणि ते तुमच्यामध्ये आले, आणि ते तुमच्याकडे आल्यानंतर ते पूर्ण ताट घ्यायला बसतील, तुम्हाला त्याच्यातला एक वाटा सुद्धा मिळणार नाही. आणि मग आम्ही म्हणू की नाही आम्ही आता आंदोलन करू, अमुक करू, तमुक करू, तमुक करू. हे तुम्ही स्वतःला फसवताय आणि तुमच्या पोराबाळांना फसवताय, हे लक्षात घ्या. तुम्ही दुसरं कोणाला नाही फसवता, तुम्ही दुसरं तिसरं कुणाला फसवत नाही, तुम्ही तुमच्या पोराबाळांना फसवताय, हे लक्षात घ्या. छगन भुजबळ म्हणाले शरद पवारांना भेटून आल्यानंतर की महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे, अत्यंत स्फोटक आहे, कधीही काही होऊ शकतं. मान्य आहे मला, ती मी जाणवतोय की ओबीसीने आपला एक खेमा केला आहे आणि मराठा समाजाने आपला असताना एक खेमा केला आहे. ओबीसी असं म्हणतो मी मराठ्याला मतदान देणार नाही, आणि मराठा म्हणतोय की मी माझ्याच उमेदवाराला मतदान देईन, अशी असणारी परिस्थिती आहे. हे राजकीय भांडण मी असं म्हणतो मान्य आहे, हे राजकीय विचार आहेत. मतदान झालं की त्या भूमिका बदलतात. पण असं नुसतं राजकीय भांडण राहिलेलं, आज ते नुसतं राजकीय भांडण राहिलेलं नाही, तर ते हळूहळू सामाजिक भांडण व्हायला लागते. मध्ये छगन भुजबळ यांनी असताना सांगितलं की ओबीसी हा मराठ्याच्या दुकानावरती जात नाही आणि मराठा हा ओबीसीच्या दुकानावरती जात नाही. जे राजकीय भांडण होतं ते सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित होते, अशी असणारी परिस्थिती आहे. राजकीय भांडणातून मतभेद असतात, पण की माणसांची मनं दुबकतात, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून मी असताना मुख्यमंत्र्यांना म्हणालो होतो की पत्र सगळ्यांना लिहा की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण द्यावं, त्याच्याबद्दल लेखी भूमिका सगळ्या पक्षांची मागा. वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कोणीच लेखी द्यायला तयार नाही, अशी परिस्थिती. त्या शरद पवार हे मराठा आहेत की नाही? हे मराठा आहेत की नाही? मग ते आपल्या समाजाबरोबर राहतील की आपल्या समाजाच्या विरोधात जातील? राजकीय नेते असते तर त्यांनी राज्याचा आणि देशाचा विचार केला असता, पण दुर्दैवाने ते राजकीय नेते नाहीत. दुर्दैवाने ते असताना समाजाचे नेते आहेत आणि म्हणून समाजाच्या हिताचं ते असताना बघतात आहेत. आणि समाजाच्या हिताचं बघत असल्यामुळे ते मराठा हितच बघणार, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच बघणार नाही. मी मगाशी तेच म्हणालो की असताना भाजप असेल किंवा उद्धव ठाकरेची सेना असेल, ब्राह्मण कायस्थ असं नेतृत्व आहे, ते म्हणतात आम्हाला काय घेणं देणं आहे, बघतील ते, वाचले तर आमचे. एक दुसरा ओबीसी मध्ये प्रचार केला जातो, फार जोरात केला जातो की जरांगे पाटील हे असणारा देवेंद्र फडणवीसच्या विरोधात आहे. आणि म्हणून सगळ्या ओबीसीला सांगितलं जातंय की देवेंद्र फडणवीस आपले नेते, देवेंद्र फडणवीस आपले नेते. मित्रो, देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष कुठला? देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष कुठला?
भाजपनी जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसीच्या कोट्यातून असणारं मराठ्याला आरक्षण द्यावं, त्या संदर्भात भूमिका घेतली का? इथे फसवीचं राजकारण चाललंय हे आपण लक्षात घ्या. जरांगे पाटील यांनी असणारं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि भारतीय जनता पक्षाने जरांगे पाटलाच्या भूमिकेला विरोधही केला नाही आणि समर्थनही केलं नाही. पण छुप्या रीतीने असताना बघितलं तर त्यांचा जरांगे पाटलाच्या भूमिकेला पाठिंबा आहे. ओबीसीला फसवल्या जातं. ओबीसीला फसवल्या जाते. काय फसवल्या जाते? ओबीसीला काय फसवल्या जाते? तर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करू, देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व पुढे करू ओबीसींसमोर असं चित्र दाखवलं जात आहे की हाच आपला खरा तारण करताय. देवेंद्र फडणवीस हाच आपला तारण करताय, कारण का हा जरांगे पाटलाच्या विरोधातला आहे. हा जो आहे हा जरांगे पाटलाच्या विरोधातला आहे. अरे बाबा, त्या दोघांच्या भांडणामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका तुम्ही तपासता आहात की नाही? भारतीय जनता पक्ष जर ओबीसीच्या पाठीमागे उभा राहत नसेल तर जरांगेचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भांडणाचा ओबीसीला फायदा काय? काही फायदा नाही. ते हे फसवं राजकारण आहे. हे फसवं राजकारण आहे की ओबीसीला फसवल्या जाते. जरांगेने असताना देवेंद्र फडणवीसला टार्गेट केली आणि ओबीसी असं म्हणतोय अरे मग देवेंद्र आपला आणि भारतीय जनता पक्षाचा जो पक्ष आहे देवेंद्रचा त्याने भूमिकाच घ्यायची नाही. इलेक्शन संपून गेल्यानंतर तुम्ही विचारायला गेलात तर ते म्हणतील आम्ही थोडी भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्ष म्हणेल आम्ही थोडी भूमिका घेतली होती. आता तुम्हाला काय वाटलं त्याच्याशी आम्हाला काय करायचं? आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ओबीसीतले जेवढे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना असणारा इशारा देतो की राजकारण समजून घ्या, परिस्थिती समजून घ्या. हे फसवण्याचं राजकारण चाललेलं आहे आणि या फसवण्याच्या राजकारणामध्ये उद्याच्या असणाऱ्या 225 आल्या आणि त्या विधानसभेमध्ये ठराव झाला की जी ओबीसीची मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा जो ठराव आहे त्याला स्थगिती दिली तर काय होणार? काय होणार? तर आरक्षण थांबलं. याच्या अगोदर थांबलं होतं की नव्हतं? लॉर्डशिप खानविलकरांचा निर्णय सुप्रीम कोर्टामधलं होतं की जनगणना नसल्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका, अमुक तमुक ग्रामपंचायती इथला असणारं 27% आरक्षण बरोबर आहे की नाही याचं सांगता येत नाही आणि म्हणून स्थगन करण्यात आलं. झालं होतं की नव्हतं? तीच पद्धत इथे अवलंबल्या जाईल. आणि म्हणून जागृतरित्याने असणारं ओबीसीने राहिलं पाहिजे. या ठराव ज्यावेळेस मंजूर झाला बीपी सिंगाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस त्या कमिटीमध्ये मी पण होतो. त्यावेळेस 2 कमिट्या झाल्या. एक कमिटी भारतीय जनता पक्षाबरोबर बोलेल आणि एक कमिटी काँग्रेस बरोबर. काँग्रेस बरोबर बोलणाऱ्या कमिटी बरोबर मी होतो. काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की बाबा SC STचं आरक्षण हे संविधानिक आहे कारण का त्याची यादी तिथे संविधानाला जोडलेली आहे.
मंडल कमिशनची यादीसुद्धा जी आहे, ओबीसीची यादीसुद्धा आहे, तीही संविधानाला जोडल्या गेली तर हे असणारं संविधानिक होत जाईल आणि कायमचं मिटून जाईल. त्यावेळेस काँग्रेसच्या नेतृत्वाने सांगितलं की आम्हाला काही घेणं देणं नाही आणि आम्ही काही तुम्हाला पाठिंबा नाही. तीच परिस्थिती बीजेपीची होती आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण संविधानिक करण्याचा जो मार्ग होता तो तिथे संपला. पण आमच्या लक्षात होतं की हे व्ही.पी. सिंगांचं सरकार फार दिवस टिकणार नाही, हे कधीतरी जाणार आहे आणि हे सरकार गेलं तर पुन्हा 20 वर्ष बघावे लागतील ओबीसीच्या आरक्षणासाठी. पुन्हा 20 वर्ष बघावे लागतील. आणि म्हणून GR काढण्यात आला, अध्यादेश काढण्यात आला सरकारचा आणि त्या अध्यादेशाच्या आधारे ओबीसीचं आरक्षण टिकलं आहे हे आपण लक्षात घ्या. इंदिरा सायनीचा उल्लेख झाला. इंदिरा सायनीच्या निर्णयामध्ये ओबीसीला देण्याचं आरक्षण हे घटनाशीर आहे की नाही याची तपासणी करण्यात आणि ते घटनाशीर आहे म्हणून निर्णय देण्यात. पण अध्यादेश काढून का देता येतो का हे तपासण्यात झालेलं नाही. ओबीसीना असणारं वॉर्निंग आहे की तुम्ही आता सावध व्हा, तुम्ही आता सावध व्हा. SC STचं आरक्षण हे संविधानिक आहे, त्याच्यामुळे त्याला अडचण होणार नाही. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अध्यादेशावरती आहे आणि म्हणून उद्या हे अध्यादेशातून असणारं आरक्षण देता येतं का असं एक पिटिशन गेलं किंवा असणारं त्या ठिकाणी कोणी केलं आणि कोर्टाने म्हटलं नाही हे तपासल्याशिवाय आपल्याला देता येणार नाही, स्टे ऑर्डर इश्यू झाला. किंवा विधानसभेमध्ये सुद्धा हे झालं की हे संविधानिक आहे की नाही म्हणून त्याचा तपास करून घ्या आणि तोपर्यंत त्याला स्थगन करा. ओबीसीचं आरक्षण पुन्हा स्थगन झालं आणि म्हणून आम्ही जी मागणी तिथं ठेवलेली आहे, ओबीसींसमोर एक उद्देश ठेवलेला आहे की 100 आमदार हे जोपर्यंत टार्गेट तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, टिकवता मिळणार नाही, याच्यापेक्षा आरक्षण टिकवता येणार नाही. आणि हे 100 आमदार येतील कधी? हे 100 आमदार टिकवता कधी येतील? ज्यावेळेस पक्ष जे आहेत ओबीसीला उमेदवारी देतील त्यावेळेस. या पक्षाने उमेदवारी दिली नाही तर 100 आमदार येणार नाहीत आणि जे पक्षाने दिले नाहीत तर ते आपले पक्ष नाहीत हे ओबीसीने समजलं पाहिजे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हे आवाहन करत मी आपली सगळ्यांची रजा घेतो. या रमेश कुठे गेले? बारिश का या महाराज